देशात पहिल्यांदाच इच्छा मरणाच्या विषयावर मोठी निर्णय समोर आला आहे. दीर्घकाळ गंभीर आजार आणि असह्य वेदना सहन करणाऱ्या हरीश राणा यांच्या प्रकरणात इच्छा मरणाला परवानगी देण्यात असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशात मोठी चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरीश राणा अनेक वर्षापासून गंभीर आजाराने त्रस्त होते आणि सतत मरण यातना सहन करत होते. त्यांच्या कुटुंबियांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कायदेशीर प्रक्रियेनंतर इच्छा मरणाची मागणी केली होती. या प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा व कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर अखेर इच्छा मरणाला परवानगी देण्यात आली. या निर्णयामुळे इच्छा मरण या संवेदनशील विषयावर पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झाली आहे. काही लोकांच्या मते असह्य वेदना सहन करणाऱ्या रुग्णांना सन्मानाने जगण्याचा आणि सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचा अधिकार असायला हवा. तर दुसरीकडे काही जणांच्या मते अशा निर्णयामुळे नैतिक आणि सामाजिक प्रश्नही निर्माण होऊ शकतात. वैद्यकीय आणि कायदेशीर क्षेत्रातही या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. कारण इच्छा मरणासारख्या निर्णयामध्ये मानवी भावना, कायदा व नैतिकता या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. या घटनेनंतर अनेक जण विचार करत आहेत की अशा परिस्थितीत योग्य निर्णय कोणता असू शकतो. तुमच्या मते गंभीर आजाराने त्रस्त रुग्णांना इच्छा मरणाची परवानगी द्यायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.